पेंडाल गाडून चक्का जाम करणारा, काहून की त्या दिवशी ताकसांडेनं माझ्यासोबत जो व्यवहार केला गल्लाटोल्याबद्दल जुलैच्या पहिल्या आठवड्यात पण दिलं होतं मी पत्र तुम्हाला. त्याच्याही काही नाही. पैसे द्या ना, माझ्या खिशातून पैसे देऊ का? पैसे माझ्या इथे झाडायला लागले आहे का? शासनाने मंजुरी दिली, आम्ही प्रपत्रामध्ये किती पाठवले, मंजुरी दिली तर आम्ही रस्ते करतो. माझ्याकडे 5,500 किलोमीटरचे रस्ते आहेत जिल्ह्यामध्ये. निधी किती येते? अतिवृष्टीमुळे जे बाधित हा, तर अतिवृष्टीची आम्ही माहिती पाठवली कलेक्टरला. अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले सगळे रस्ते त्याची माहिती आम्ही कलेक्टरला पाठवली आहे. तर त्याला इमिजिएटली बनवता नाही, पैसे पाहिजे ना. बनवा, कोणाची बनवण्याचा बनवा तुम्ही. तुमचा एखादा ठेकेदार असेल त्याला मला बनव म्हणा, जेव्हा मंजुरी येईल तेव्हा त्याला पेमेंट करतो. आहे का तुमच्या ओळखीचा एखादा ठेकेदार? बनव म्हणा त्याला, आम्ही मंजुरी मिळाली शासनाकडे की त्याला पेमेंट करण्याची जबाबदारी माझी. मंजुरी मिळाली. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पिपरियातील रस्त्यांच्या प्रश्नावर सरपंच आक्रमक, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा कायदेशीर इशारा. पिपरिया ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाराम मेहर यांनी गावातील रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसंदर्भात प्रशासनाकडे अधिकृत निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे. प्रशासकीय दिरंगाई झाल्यास नियमानुसार कायदेशीर मार्गाने आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. पिपरिया परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या संदर्भातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच मेहर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती व विकासकामे तातडीने हाती घेण्यात यावीत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंता ताकसंडे यांची भेट घेऊन सरपंच गुणाराम मेहर यांनी चर्चा केली व निवेदन सुपूर्द केले. चर्चेदरम्यान झालेल्या संवादावर सरपंच महोदयांनी असमाधान व्यक्त करत ग्रामस्थांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी असे मत व्यक्त केले. दरम्यान जनहितार्थ असलेल्या या मागण्यांवर विहित मुदतीत योग्य निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती व निवेदने गोंदिया येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासह संबंधित प्रशासकीय विभागांना कायदेशीर प्रक्रियेनुसार देण्यात आली आहेत. गल्लाटोला ते पांढरी व्हाया लटोरी गोवारी टोला त्या आमगाव सालेकसा मुख्य रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा गल्लाटोला ते सालेकसा रस्ता आहे, हा मेन रोड. हा रोड येथून सरळ जाते पांढरीवरून लटोरीवरून गोवारी टोला आमगावच्या सालेकसा आमगाव मेन रोडले लागतो. हा येथून कमीत कमी 100 मीटर रस्ता बांधणे अनिवार्य आहे आणि हा इथून नाला वाहून राहिला. ह्या नाल्यावर इथे पूल लागून राहिला. हा काम झाल्या पाहिजे म्हणून गेल्या 4-5 वर्षापासून मी प्रयत्नशील आहो. नेहमी पत्रव्यवहार करून राहिलो. आता नुकताच 10 तारखेला सन्माननीय आमदार महोदयांना पत्र दिलो, जिल्हाधिकाऱ्याला दिलो, CO महोदयाला दिलो आणि ज्या विभागाच्या नियंत्रणात आहे त्या विभागाचे कार्यकारी अभियंता सन्मानित ताकसांडे यांना सुद्धा पत्र दिलं. त्या पत्रामध्ये मी त्यांना 1 ऑक्टोबरपर्यंतची लिमिट दिलो. 1 ऑक्टोबरपर्यंत ते का करू शकतात ते पाहतो आणि नाही तर मग 2 ऑक्टोबरले हे जो जागा आहे ह्या इथेच मी पेंडाल गाडून चक्का जाम करणारा, काहून की त्या दिवशी ताकसांडेनं माझ्यासोबत जो व्यवहार केला तो बहुत अशोभनीय व्यवहार होता. त्याच्याकडे मी जेव्हा गेलो तर म्हणे पैसे झाडाला फरतात का, पैसे द्या मी काम करून देतो. माझ्याकडे जर एवढा काम करावासाठी पैसे असते ग्रामपंचायतमध्ये तर मी त्या गोंद्यापर्यंत नाही गेलो असतो. एका जनप्रतिनिधीशी कसा व्यवहार करावा तो कार्यकारी अभियंता आहे. त्याला माच काचा आहे हा तर मी सांगू शकत नाही. त्याला कोणाचा संरक्षण प्राप्त आहे हाही मी सांगू नाही शकत. रस्ता बनवल्याशिवाय मी त्या दिवशी चक्का जाम करीन, त्या दिवशी रस्ता बांधकामची मंजुरी मिळाल्याशिवाय माझा समाधान झाल्याशिवाय मी काही उठणेवाला नसा. मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण दिलं आहे पत्र आणि मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना सुद्धा दिलं आहे. पिपरिया गल्लाटोला मुख्य रस्ता आहे. हे 4 किलोमीटर रस्ता, हे रस्ता निरुंद असल्याने तर ह्या रस्त्याच्या दोनही बाजूचे पेचेस भरून रस्त्याला चौडा करण्यासाठी सुद्धा मी पत्र दिलं आहे आणि हा संयुक्त पत्र आहे आणि हा रस्ता चौडीकरणाची बी माझी मागणी आहे. पिपरिया ते गल्लाटोला
नदीपर्यंत रस्ता चवडी झाला पाहिजे, जेणेकरून वाहन जर तिकडून एक येते तर इकडनं येणारा वाहन बी पास होऊन गेला पाहिजे. आजपर्यंत हे परेशानी नव्हती, परंतु आता ह्या गल्लाटोला नदीवर एक मोठा भव्य पूल बनलेला आहे. मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनं पूल बनवला, 15 करोडचा पूल बनला. आणि जेव्हापासून पूल बनला तेव्हापासून ह्या रस्त्यावरून दळणवळणची वाढ झाली आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. छत्तीसगडमध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, म्हणून इथूनच लोकांच्या छत्तीसगडकडे जाणं येणं होतं. आणि साले कशाला रेल्वेचा थांबा असल्यामुळे, रेल्वे स्टेशन असल्यामुळे रेल्वेने प्रवास करणारे सगळे लोक इथूनच मध्य प्रदेशचे लोक साले कशाकडे जातात. आणि हा रस्ताचा चौडीकरण करणे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या रस्त्याची 100 मीटर, फक्त 100 मीटर बांधकाम करणे अति आवश्यक आहे. आणि ह्या मागणीसाठी 2 ऑक्टोबरला मी ज्या ठिकाणी उभा आहो ह्याच ठिकाणी पेंडाल गाडून रस्ता जाम करणार आहो. याची मी निवेदन पत्र सन्माननीय आमदार महोदय संजय भाऊ पुराम, सन्माननीय कलेक्टर महोदय, सन्माननीय SP महोदय, सन्माननीय कार्यकारी अभियंता मंत्री सडक योजना आणि कार्यकारी अभियंता ताकसांडे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांना मी दिलेला आहे. आणि ते प्रत माझ्याकडे आहे. सध्या दैनिक समाचार पत्र जे आहे त्या पत्रामध्ये नेहमी बातम्या येणं सुरू आहे. आता पाहतो 1 ऑक्टोबर पर्यंत का भूमिका शासन प्रशासन घेते. वेळ आहे, सध्या यांना खूप वेळ दिलेला आहे. पूर्ण सप्टेंबर महिना आहे आणि आज ऑगस्टची 12 तारीख आहे. ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना पूर्ण हे एवढी कालावधी आहे. एवढ्या कालावधीमध्ये काय होते ते समोर बघ. ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी व दळणवळणाशी निगडीत असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन विकास कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.